गेल्या काही दिवसांपासून म्हणजे अर्थात 15 दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक लढवणार अशा चर्चा होत्या। आणि त्यानंतर जर पाहिलं तर काल पुण्यातील शरद पवार गटाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर कुठेतरी ही चर्चा फिसकटल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। आणि त्याचबरोबर पुणे महापालिकेमध्ये आता तिरंगी लढत होऊ शकते अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे। हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे हेच आता आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। जर पाहिलं तर मागील 15 दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत पुणे महापालिकेची निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू होती। आणि त्याच अनुषंगाने ही चर्चा सुरू झाल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे शरद पवार यांच्या पक्षाचे जे माजी शहर अध्यक्ष होते प्रशांत जगताप यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर मी राजकीय संन्यास घेईल। तशा पद्धतीच्या चर्चांना वेग आला, तशा बैठका सुद्धा सुरू झाल्या आणि प्रशांत जगताप यांनी मी शिव फुले शाहू आंबेडकरांची आणि संविधानाची विचारधारा मांडतो असं म्हणत शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला। त्यानंतर काल जर पाहिलं तर जे शरद पवार गटाचे जे पुण्याचे पदाधिकारी आहेत त्यामध्ये अंकुश काकडे, विशाल तांबे आणि वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे जे आमदार आहेत बापू पठारे यांनी दुपारी अजित पवार यांची बारामती हॉस्टेल या ठिकाणी जाऊन भेट घेतली आणि चर्चा केली। या चर्चेमध्ये जी महत्वाची माहिती पुढे येते आणि ती म्हणजे जो प्रस्ताव त्यांनी ठेवलेला होता, शरद पवार गटाने जो अजित पवार यांच्या पुढे प्रस्ताव ठेवलेला होता तो प्रस्ताव कुठेतरी अजित पवार यांना अमान्य झालेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला केवळ 25 जागा देतो आणि त्या जागा सुद्धा तुम्हाला घड्याळ याच चिन्हावरती लढवाव्या लागतील। हा निरोप घेऊन हे जे स्थानिक शरद पवार गटाचे जे नेते होते ते थेटपणे परत आले। त्यांनी या बाबतीमध्ये थेटपणे सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली। ही चर्चा झाल्याच्या नंतर कुठेतरी जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून हे जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांना असा मेसेज देण्यात आला की तुतारी ही आपल्या पक्षाची ओळख आहे आणि या तुतारीवरतीच आपण निवडणुका लढवल्या पाहिजे अशी भूमिका शरद पवार यांच्या पक्षाकडून घेण्यात आली। आणि त्यानंतर दुपारी जर पाहिलं तर काल दुपारी थेटपणे जयंत पाटील यांनी मातोश्रीवरती जात थेटपणे उद्धव ठाकरे यांच्याशी तब्बल 2 ते अडीच तास जी आहे ती चर्चा केली। ही चर्चा झाल्याच्या नंतर थेटपणे रात्री जर पाहिलं तर एका पुण्यातल्या हॉटेलमध्ये जे महाविकास आघाडीतील पुण्याचे जे पदाधिकारी आहेत त्यामध्ये जर पाहिलं तर काँग्रेस पक्षाकडून अभय छाजेड असतील, शहर अध्यक्ष अरविंद शिंदे असतील, त्याचबरोबर शरद पवार गटाकडून अंकुश काकडे, विशाल तांबे असतील किंवा अश्विनी कदम असतील हे पदाधिकारी असतील आणि त्याचबरोबर शिवसेनेकडून वसंत मोरे आणि त्याचबरोबर गजानन थरकुडे हे जे आहे त्या बैठकीला उपस्थित होते। तिथे सुद्धा ती चर्चा झालेली आहे। खरं तर एका बाजूला जर पाहिलं तर ज्या पद्धतीची भूमिका अजित पवार यांनी घेतलेली होती की तुम्हाला जर आमच्यासोबत आघाडी करायची असेल तर तुम्हाला घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवावी लागेल, ही मागणी कुठेतरी शरद पवार यांनी यांच्या गटाने जी आहे ती फेटाळलेली आहे। त्यामुळे कुठेतरी आता युतीची चर्चा ही जे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची जी चर्चा होती ती फिसकटल्याचं पाहायला मिळते। दुसरा एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी तिरंगी लढत का होऊ शकते म्हणतोय त्याचं महत्वाचं कारण म्हणजे जी शिंदेच्या शिवसेनेमध्ये नाराजी आहे। शिंदेच्या शिवसेनेमध्ये काय नाराजी आहे तर शिंदेच्या शिवसेनेला भारतीय जनता पक्षाकडून केवळ 15 जागा देतो असं सांगण्यात आलेलं आहे आणि त्या विरोधात जे पुण्यातले शिवसेना शिंदे गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते प्रचंड नाराज झाले, प्रचंड व्यथित झाले। आणि त्याचबरोबर जी पहिली महत्वाची बैठक पुण्यातली म्हणजे अर्थात भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत आणि पुण्यातले जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीला मुरलीधर मोहोळ उपस्थित होते, चंद्रकांत पाटील होते, माधुरी मिसाळ होत्या, त्याचबरोबर शिंदे गटाकडून विजय बापू शिवतारे असतील, नीलम गोरे असतील, त्याचबरोबर इतर जे पदाधिकारी आहेत शिंदे गटाचे ते उपस्थित होते। परंतु पुण्याचे शिंदे गटाचे जे महानगर अध्यक्ष आहेत, महानगर प्रमुख आहेत, त्या माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना मात्र त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं नव्हतं। ही नाराजी कुठेतरी शिवसेना शिंदे गटामध्ये होती। 15 जागेचा प्रस्ताव दिला। हा प्रस्ताव दिल्याच्या नंतर कुठेतरी शिवसैनिकांमध्ये मोठा रोष पाहायला मिळाला। शिवसैनिकांनी काल जर पाहिलं तर विधान परिषदेच्या ज्या उपसभापती आहेत आणि त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाच्या ज्या नेत्या आहेत नीलम गोरे यांच्या घराच्या बाहेर आंदोलन केलं आणि थेटपणे सवाल विचारला, आम्ही फक्त छत्रंजा उचलायच्या का, आम्ही फक्त भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचाच प्रचार करायचा का, आम्हाला सुद्धा उमेदवारी हवी आहे, फक्त 15 जागा तुम्ही आम्हाला देता हा आम्हाला मान्य नाही, असा कुठेतरी कार्यकर्त्यांचा रोष पाहायला मिळालेला होता। आणि त्याच अनुषंगानं काल जर पाहिलं तर कुठेतरी माजी आमदार रवींद्र धंगेकर त्याचबरोबर आबा बागुल यांनी थेटपणे
एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडनं असं सांगण्यात आलेलं होतं की जोपर्यंत आम्ही रवींद्र धंगेकर आणि आबा बागुल यांचं मत घेत नाही तोपर्यंत आम्ही कशाही पद्धतीचा जो आहे जागा वाटपा संदर्भामध्ये आम्ही कशाही पद्धतीचा अंतिम निर्णय घेणार नाही. अंतिम जो निर्णय असेल तो रवींद्र धंगेकर आणि आबा बागुल यांना विचारूनच होईल. आणि त्यानंतर कुठेतरी 25 जागेंचा प्रस्ताव आता परत एकदा भारतीय जनता पक्षाला पाठवण्यात आलेला आहे. आता तिसरी एक महत्वाची गोष्ट काय ते सुद्धा आपण आता समजून घेणार आहोत. आता तिसरी आघाडी सुद्धा होऊ शकते अशी चर्चा सुरू झालेली आहे. कुठेतरी शिवसेना शिंदे गटाला पुण्यामध्ये आपली ताकद वाढवायची आहे. भारतीय जनता पक्ष किती तर त्यांना जागा देतोय 15 जागा. ह्या कुठेतरी 15 जागा शिंदेच्या शिवसेनेला मान्य आहेत. जर शिंदेंनी जे 25 जागेंचा प्रस्ताव दिलेला आहे तो जर भारतीय जनता पक्षाने अमान्य केला तर आपण कुठेतरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युती करत निवडणुका लढवल्या पाहिजे अशी भूमिका कुठेतरी शिंदेच्या शिवसेनेकडून घेतल्या जात असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जाते. तशा पद्धतीचा ग्रीन सिग्नल कुठेतरी अजित पवार यांच्याकडनं सुद्धा मिळण्याची शक्यता आहे. कारण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षांनी अजित पवार यांच्यासोबत युती करण्याला नकार दिलेला आहे, शिंदेंना ज्या हव्या तेवढ्या जागा भारतीय जनता पक्षाकडून दिल्या जात नाहीयेत. एका बाजूला ज्या पद्धतीने शरद पवार गट आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत निवडणुका लढवण्याचं कुठेतरी जवळपास निश्चित झालेलं होतं, परंतु अजित पवारांनी जी भूमिका घेतलेली आहे की घड्याळ चिन्हावरतीच शरद पवार गटाच्या उमेदवाराला निवडणुका लढवाव्या लागतील, परंतु ती सुद्धा मागणी कुठेतरी मान्य झालेली आहे. त्यामुळे कुठेतरी आता राज्यामध्ये पुणे महापालिकेमध्ये नवीन समीकरण निर्माण होऊ शकते आणि ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट आणि शिंदेची शिवसेना एकत्र येत निवडणुका लढवू शकते. आणि यामध्ये शिंदेच्या शिवसेनेला 45 पेक्षा जास्त जागा मिळू शकतात आणि त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचा कुठेतरी पुण्यामध्ये विस्तार होऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये संधी मिळू शकते अशी चर्चा सुद्धा शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहे. आता खरंच जर पाहिलं तर आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघ्या आता 3 दिवस शिल्लक आहेत. कारण 30 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. या 3 दिवसांमध्ये कोणत्या महत्वाच्या घडामोडी घडतात, शिंदेची आणि भारतीय जनता पक्षाची युती होते का की शिंदेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती होते ते सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे महाविकास आघाडीचा जे आधीचा जो फॉर्म्युला होता, अर्थात आधी जी आघाडी होती शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि शरद पवार गट हे एकत्रित निवडणुका लढवतो का हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.